जय गुरुदेव. भाळी त्रिपुंड मुखी बीजाक्षर मंत्र, कंठी रुद्राक्ष माळा शोभती पवित्र, ते साक्षात जान महारुद्र, याशी संशय नाही. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 6व्या अध्यायात प्रकृती काया आणि ज्ञान काया याचं स्वरूप सांगतात. प्रथम माऊलींनी ज्ञान काया सांगितली, पुन्हा प्रकृती काया सांगितली. ज्याच्या अंतरंगातले सर्व विकार नाहीसे झालेले आहेत, अंतकरण शुद्ध झालेलं आहे, अशा शुद्ध अंतकरणाचा साधक ज्ञान काया म्हणवला जातो. हे माऊलींनी आत्तापर्यंत सांगितलेलं आहे. आता या ओवीत माऊली त्या साधकाचं बहिरंग आचरण सांगतात. अंतरंग शुद्धी आणि बहिरंग शुद्धी. भाळी त्रिपुंड मुखी बीजाक्षर मंत्र, अशा साधकाच्या कपाळावर त्रिपुंड भस्म लावलेला आहे, मुखामध्ये बीजाक्षर मंत्र आहे, पंचाक्षरी महामंत्र आहे, कंठी रुद्राक्ष माळा शोभती पवित्र, आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत. अशा सद्भक्ताला माऊली या ओवीत म्हणतात, ते साक्षात जान महारुद्र, ते साक्षात शिव स्वरूप आहेत, याशी काही संशय नाही. हा झाला या ओवीचा सरळ भाव. आता या ओवीचा आपण आध्यात्मिक चिंतन करू. या ओवीमध्ये माऊली शिवभक्ताचे किंवा साक्षात शिव स्वरूपाचे अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक वर्णन करतात. ही ओवी केवळ बाह्य रूपाचं वर्णन नसून त्यामागे एक आध्यात्मिक तात्विक अर्थ दडलेला आहे. भाळी त्रिपुंड मुखी बीजाक्षर मंत्र, कपाळावर लावलेल्या 3 बोटानं लावलेलं जे भस्म आहे, ते भस्म आम्हाला सत रज तम या त्रिगुणाच्या पलीकडे घेऊन जाणार आहे. आम्हाला गुणातीत कांतम परब्रह्म शांतम करणार आहे. आमचा सत्वगुण, आमचा रजोगुण आणि आमचा तमोगुण नाहीसा करून या प्रकृतीचा जो अहंकार आहे आमचा, तो अहंकार भस्म करतो, म्हणून त्याला भस्म म्हणतात. असं पवित्र भस्म ज्या भक्तानं कपाळावर लावलेलं आहे, त्याचे सत रज तम हे त्रिगुण निघून गेलेले आहेत, त्याचा अहंकार जळून गेलेला आहे आणि तो शुद्ध चैतन्य स्वरूप झालेला आहे. मुखी बीजाक्षर मंत्र, त्याच्या मुखामध्ये सतत सद्गुरूनं दिलेला शिवाय नमा हे नाम, पंचाक्षरी महामंत्र किंवा षडाक्षरी महामंत्र ओम नमः शिवाय, हे सृष्टीच्या उत्पत्तीचे मूळ ध्वनी आहेत. ज्याच्या मुखामध्ये सतत शिवनाम असतं, गुरुमंत्र असतो, त्याची वाणी शुद्ध झालेली असते आणि ती व्यक्ती चराचर सृष्टीशी जोडलेली असते नव्हे. प्रत्येक देहामध्ये चैतन्य रूपानं मीच आहे ही अनुभूती त्या व्यक्तीला येत असते. असं माऊली त्या भक्ताचं वर्णन करतात. पुढं म्हणतात, कंठी रुद्राक्ष माळा शोभती पवित्र. रुद्राक्ष हे महादेवाच्या अश्रूपासून तयार झाले असे मानले जाते. ते वैराग्य आणि करुणेचे प्रतीक आहेत. ज्याने रुद्राक्षाची माळ गळ्यात धारण केलेली आहे, त्याने स्वतःच्या सर्व इंद्रियावर ताबा मिळवला आहे. ही पवित्रता केवळ शरीराची नाही तर अंतर्मनाची आहे.
रुद्राक्ष धारण करणारा भक्त संसारातील विकारापासून अलिप्त असतो. तो संसारात राहून संसारापासून नामा निराळा असतो. असा त्या भक्ताचा महिमा आहे. ते साक्षात जाण महारुद्र याशी संशय नाही. हा या ओवीचा प्राण आहे. हा या ओवीचा गाभा आहे. येथे अद्वैत विचार मांडला आहे. ज्याच्या कपाळावर ज्ञानाचं त्रिपुंड भस्म लावलेलं आहे, ज्याचे सत रज तम त्रिगुणात्मक अहंकार जळून गेलेला आहे, जो शुद्ध चैतन्य स्वरूप झालेला आहे, ज्याच्या जिभेवर नामस्मरण आहे आणि ज्याच्या हृदयामध्ये वैराग्य आहे, तो मनुष्य आता सामान्य माणूस राहिला नाही. तो साक्षात शिव स्वरूप झाला आहे. शिवो भूत्वा शिवो येजेत. शिव होऊन शिवाची पूजा करावी. या ओवीनुसार अशी अवस्था प्राप्त झालेली व्यक्ती साक्षात शिव असते. शिव आणि त्याच्यात कोणताही फरक राहत नाही. यात कुणी शंका घ्यायचं कारण नाही. त्याच्या स्वतःमधील मीपणा संपूर्ण तो शिवस्वरूप झालेला असतो. थोडक्यात ही ओवी आपल्याला सांगते की केवळ वेशभूषेने माणूस शुद्ध चैतन्य स्वरूप शिवस्वरूप होत नाही, तर त्याचे जेव्हा विचार, आचार, उच्चार आणि व्यवहार पवित्र होतात, तेव्हा तो जीव शिवस्वरूप होतो. ओम शांती शांती शांती.